उन्हाळा जरी सुरू झाला तरी आम्हाला ट्रिपची हौस खूप असते. यावेळेस आम्ही ट्रिपमध्ये काही 2 किल्ले, महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुळजापूर, त्याचप्रमाणे पंढरपूर आणि अक्कलकोट स्वामी इथे जायचं ठरवलं. आम्ही आदल्या दिवशी 4:30ला निघालो आणि बरोबर त्याच दिवशी 8:30 वाजता आम्ही तुळजापूरला पोहोचलो. तुळजापूरला अतिशय भव्य दिव्य मोठं भक्तनिवास होतं. भक्तनिवासमध्ये आम्ही मुक्काम केल्यानंतर रात्री 10 वाजता आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि सकाळीच आम्ही एका सुंदर अशा किल्ल्यावर निघालो आणि तो किल्ला म्हणजे नळदुर्ग किल्ला. खूप दिवसाचा नळदुर्ग किल्ला पाहायचं ठरवलं होतं. नळदुर्ग किल्ला या ठिकाणी असणारा नर-मादी धबधबा आम्ही पाहिला. त्यानंतर जवळच पुढे अक्कलकोट स्वामी मंदिर होतं. अक्कलकोट स्वामी मंदिरानंतर आम्ही मंदिरात दर्शन घेतलं, स्वामींची पूजा केली. मनोभावे स्वामींचा आशीर्वाद आम्हाला मिळाला असेल आणि त्यानंतर आम्ही मार्गस्थ झालो ते म्हणजे पंढरपूरकडे. पंढरपूरला जाण्यापूर्वी नळदुर्ग किल्ला पाहून खरोखरच आम्ही मंत्रमुग्ध झालो. पंढरपूरला गेल्या गेल्याच आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान केले. चंद्रभागेमध्ये स्नान करताना खूप मनस्वी आनंद झाला. त्याप्रमाणेच नमस्कार. सकाळी सकाळी आम्ही जो किल्ला पाहिला तो किल्ला म्हणजे मराठ्यांच्या ऐतिहासिक विजयाला 220 वर्ष पूर्ण होऊन नळदुर्ग सर्व किल्ला. मराठ्यांनी एकत्र येऊन निजामशाही लढा देऊन मार्च 1795 रोजी हा विजय मिळवला व या किल्ल्याचे सरदार आप्पासाहेब निंबाळकर हे निष्ठावंत शिवभक्त होते. त्यांना खर्डा व परिसरात जवळजवळ 8 किलोमीटरच्या परिघात 12 ज्योतिर्लिंग मंदिराची स्थापना केली आणि ही मंदिरे अतिशय जागृत, पुरातन व भव्य प्रेक्षणीय हेमाडपंथी मंदिर व निसर्गाने नटलेल्या मंदिरांना भेटी द्यायची झाल्यास तब्बल 40 किलोमीटर पराक्रमा होते व त्यामुळे देशातील 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते. तसेच या किल्ल्याच्या काही हक्केच्या अंतरावर रणटेकडी आहे. याच रणटेकडीवरून मराठ्यांनी निजामाला पराभूत केले होते. असा किल्ला पाहण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत. पहा, किल्ल्याच्या बाजूला जवळजवळ 30 ते 40 फूट उंच अतिशय भक्कम दगडाची भिंत आहे आणि हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी अरेबियन भाषेत काहीतरी वरती लिहिलेलं आहे. पहा, या ठिकाणी हा विजयस्तंभ आहे. जवळजवळ 350 फूट उंच हा विजयस्तंभ या ठिकाणी आहे. तर असा हा नगर जिल्ह्यातील किल्ला आज आम्ही पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. धन्यवाद. नमस्कार. हे तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग या ठिकाणचा किल्ला पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. हे समोर तुम्हाला जे दिसते या छोट्याशा प्रवेशद्वारातून आम्ही आत आलो आणि या बाजूला तुम्हाला मोठं प्रवेशद्वार दिसते. अतिशय भक्कम तटबंदी आहे आणि बुरुज तुम्हाला पहा या बाजूला दिसत आहेत. तिकडे हे बुरुज इथे दिसत आहेत पहा. आणि जुन्या काळातील हा किल्ला आहे. या ठिकाणी छोटं तिकीट घर आहे. तिकीट घेऊन आपण किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो. किल्ला पाहण्याची वेळ जी आहे ती 9ची वेळ आहे, परंतु आता सध्या किल्ला आपल्या दैवानं पाहण्यासाठी उघडा आहे. सकाळचे जवळजवळ 7 वाजलेले आहेत आणि पहा या बाजूला तुम्हाला खोल खंडक दिसते. किल्ल्याच्या चहूबाजूनी असं खंडक आहे. जुन्या काळामध्ये या खंडकात पाणी सोडलं जायचं की जेणेकरून कोणताही शत्रू असेल तो किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. तुम्ही या बाजूला पाहू शकता, हे खोल खंडक आहे. आता या ठिकाणी खूप झाडी आलेली आहेत आणि आता आपण या दरवाज्यातनं आत प्रवेश केलेला आहे. पहा किती भक्कम ही जी तटबंदी आहेत. कोणत्याही बाजूला कोणताही भाग पडलेला दिसत नाही. आणि ह्या किल्ल्याचा पहिला दरवाजा समोर तुम्ही पाहू शकता. या 2 देवळे आहेत. या ठिकाणी पहारेकरी त्या काळात असतील आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा असलेला हा पहिला यू आकाराचा दरवाजा. पहा, नळदुर्ग किल्ला जो आहे हा मराठवाड्यातील महत्त्वाचा भुईकोट किल्ला असून मध्ययुगीन स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. प्रचलित जनश्रुतीनुसार नळराजाने हा किल्ला बांधला म्हणून या स्थानाचे व किल्ल्याचे नाव नळदुर्ग असे रूढ झाले आहे. हा मूळ किल्ला कल्याणीच्या चालुक्य काळात बांधण्यात आलेला आहे याची नोंद आहे. त्यानंतर बहामती काळात इसवी सन
1351 ते 1480 मध्ये, तसेच आदिलशाही कालखंडात इसवी सन 1558 मध्ये या किल्ल्यास दगडी चिऱ्यांची मजबूत तटबंदी बांधण्यात आलेली आहे. तुम्ही इकडे पाहू शकता पहा, अतिशय साधारणतः 50 ते 60 फूट उंच ही दगडी चिऱ्याची तटबंदी आहे. त्याचप्रमाणे इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या काळात इसवी सन 1613 मध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून पाणी महालाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. पाणी महाल या ठिकाणी अतिशय पाहण्यास पाठीमागच्या बाजूला आपण जाणार आहोत. त्यानंतर किल्ल्यात प्रवेश करण्याकरिता हुलमुख दरवाजा, जे आपण दरवाजाने आत आलेलो आहे पहा, याला म्हणतात हुलमुख दरवाजा. हे प्रमुख प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या संरक्षणार्थ सभोवताली तटबंदी असून तटबंदी भक्कम असे 114 बुरुज आहेत. हे पहा, तुम्ही माझ्या पाठीमागं पाहत असाल पहा, हा असे एकूण 114 बुरुज या ठिकाणी आहेत. यातील काही बुरुजावर आजही तोफा आहेत. यात हत्ती तोफ, मगर तोफ या प्रमुख तोफा आहेत किल्ल्याच्या आतील भागात. आणि हा दुसरा दरवाजा. तर एक मिनिट मागे. टन कनोडी मारले. जुन्या काळामध्ये या ठिकाणी काही गुन्हा केल्यास कायद्यांना पकडून ठेवण्यासाठी एक जेल आहे. या पहा, आतमध्ये अशी एक गुहा आहे आणि मला वाटतं हे जेल नसून हे धान्य कोठार असेल. धान्य कोठार. दरवाजा आहे, याचं नाव आहे हुलमुख दरवाजा. हुलमुख दरवाजापासून जर आपण आत गेलो तर आपल्याला किल्ल्याचं संपूर्ण विहंगम दृश्य पाहायला मिळेल. हुलमुख दरवाजाच्या पाठीमागील बाजूतून ही जी तुम्हाला उंच अशी तटबंदी दिसत आहे, हा एक प्रकारचा भूलभुलैयाच आहे. ज्यावेळेस दुश्मन शत्रू सैनिक आत येईल त्यावेळेस त्याला थोडाही पत्ता लागत नाही, थोडाही त्याला समजत नाही की किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार कुठे आहे. तर अशा प्रकारचा हा नळदुर्ग किल्ला पाहून आम्हाला खूप आनंद वाटला. तुळजापूरला जातानाच आदल्या दिवशी मी खर्डा येथील शिवपट्टा किल्ला देखील पाहिला होता. संपूर्ण रस्ता खूप सुंदर होता, त्यामुळे कोणताही त्रास आम्हाला या प्रवासामध्ये झाला नाही. भक्त निवास तर अफलातूनच, असं वाटलं आपण कोणत्या तरी एका सुंदर अशा ठिकाणी आलेलो आहोत. कधीही तुम्ही तुळजापूरला गेले तर 108 या भक्तनिवासात नक्की जा.